गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द माय चॅनल. आणि आहे ना मी चाललोय बुद्धवनमला. इकडे काहीतरी नागार्जुन सागर आहे ना डॅम, तिथं बघायला चाललो होतो. तर सकाळी निघलोय किती 6:30ला निघलो, काय ते 6:30 ते 7च्या दरम्यान काय ते निघलो. मला एवढं आठवत नाही. तर सकाळी लेट झाला मला उठायला. मी अलार्म लावला होता 5चा. ओके, तर 5चा अलार्म लावला होता आणि 5चा अलार्म लावला, झोपलो तसंच. अलार्म वाजला आणि मी तसंच झोपलो. नंतर 6ला उठलो, बस जाग आली मला बरोबर. काय बोलतोय आयुष्य नाही तर काहीच. गाडी वगैरे क्लीन आहे मस्त. आतापर्यंत किती वर का बुद्धवनम आहे ना ते नागार्जुन सागर आहे ना डॅम, तो आहे ना काहीतरी 170 किलोमीटर आहे. आणि तर मी आत्तापर्यंत किती 170 किलोमीटर आहे म्हणल्यावर आता इथून 90 किलोमीटर राहिले. तर 80 किलोमीटर पार केलंय. हैदराबाद पासून 80 किलोमीटर लांब आलं आता. तर आता एक जाताना ZX 6R का 6R होती बहुतेक. ZX 6R होती गाडी. तर ती गाडी बुंग गेली. मी मोबाईल काढायच्या अगोदर तर गेली निघून, काही विषय नाही. आणि भरपूर ठिकाणी मला रायडर वगैरे ग्रुपनं ट्रॅव्हल करताना दिसतात. मी काही थांबलेलो नाही. आता कुठं नाश्ता करायला थांबेल. मला थोडं पाणी प्यायचं होतं, तहान लागली म्हणून थांबलो. ओके, तर राईड आतापर्यंत एकदम मस्त स्मूथ चाललंय, काही विषय नाही. रोड पण एकदम मस्त, काही एवढा काय ट्रॅफिक वगैरे नाही. ट्रॅफिक नसणार, हायवे सारखं रोड आहे, मस्त स्मूथ. ओके, तर ओके गाईज, त्या बुद्धवनमच्या अलीकडे 30 किलोमीटर थांबलोय. आता किती वाजले? 9:15 झाले त्या. ओके, ब्रेकफास्ट करायला थांबलो होतो. गाड्या किती लावले. ओके, तर काहीच ब्रेकफास्ट करायला थांबलो होतो. 9:15 वाजले त्या. जवळजवळ अर्धा पाऊण तास थांबलोय. ओके, आतापर्यंत तर आता येताना ना वाटत मला काय मस्ती आली की मी कॉर्नरला फुल स्पीड केला आणि कॉर्नरिंग करायला लागलो. आणि समोरून एक कियाची काहीतरी गाडी येत होती. तर त्याच्यावर धडकता वाचतोय मी. माझं हार्टबीट एवढं फास्ट झालं ना, काही विषय नाही. तर गाईज आज काय तर हॉटेल आहे, तिथं थांबलो होतो. घरनं फोन आला मला. ठीक आहे, घरनं एक फोन आला. घरी पिल्याला बोललो थोडा. आणि गाईज मी आहे ना शूज आहे ना हे घालून आलोय, ओल्डवाले माझे. आम्ही उडल्या घालून आलो होतो, पण उडल्या नाही ना. हे जास्त जड चालायला पण जड वाटतात आणि सॉफ्ट नाही, असं रफ आहे लेदर, त्यामुळे ते काय घातलेलं नाहीये. तर गाइज हा जो आहे ना नागार्जुन सागर डॅम आहे काहीतरी, गुगलवर त्रासच धावतोय. माझा अवतार कसा झालाय. तर गाइज व्ह्यू बघा, व्ह्यू एक नंबर दिसतोय. मी तिथून वरून आलो ना,
असा उतार होता, असं भारी वाटत होतं ना, त्यासाठी थांबलो म्हणलं इथं. हे तर बघायला आलं ना, एकदम मस्त वाटते. थोड्या वेळ टाइम स्पेंड करतो मी. गाईज तुम्हाला व्ह्यू दावतो. माझी सेल्फी स्टिक पण मोठी, आज कधीतरी यूज झाला एवढा मोठा सेल्फी स्टिकचा. त्यात आहे ना मगर पण आहे असं दावतात ते. गाडी पण थांबले मी थांबल्यामुळे. नाव नागार्जुन सागर आहे का मला नक्की माहित नाही, गुगलवर तर हे धावतंय. ह्याच्यापासून आहे ना पलीकडल्या साईडला एक आंध्रा बॉर्डर आहे आणि अलीकड याच्या अलीकड तेलंगणा बॉर्डर आहे. तिथं नाही येते, ते थोडं पुढंच आहे. तर हे आहे ना हे तेलंगणा बॉर्डरमध्ये येते. ह्याच्या पलीकडं म्हणजे हा जो आहे ना हा आंध्रामध्ये आहे, हा तेलंगणाच्या बॉर्डरमध्ये आहे. ओके, तर असा विषय आहे. काय आतमध्ये चालत जाऊ का नको, कारण आतमध्ये चालत जायला तिथं मगर पण आहे. फोटो काढतो थोडस, गाडी चावी गाडी एकदम मस्त व्ह्यू आहे. फोटो वगैरे काढले छान. ठीक आहे, माझ्यामुळे ना अजून एक फॅमिली ती एक थांबली होती. ही पाठीमागची एक फॅमिली आहे ना, हे दिसते का चाललेली, ती एक थांबली. मी थांबलो म्हणून फोटो, मी थांबलो म्हणून नाही, ते पण बघायला थांबले असतील. मी काय म्हणत नाही, माझ्यामुळे थांबलेत. ठीक आहे, तर मस्त व्ह्यू होता. फोटो वगैरे छान काढलेत, आलेत फोटो छान. इंस्टाग्रामला टाकणार, इंस्टाग्रामला. ओके, जर फॅमिलीसोबत येत असाल ना तर हा लेक आहे ना, म्हणजे व्ह्यू वगैरे घ्यायला एकदम मस्त आहे, छान. तर टाइम स्पेंड करायला पण छान आहे. ओके, तर बघा तुम्ही काय विषय नाही. तिथं भरपूर शूट केलंय मी, तुम्हाला व्हिडिओ वगैरे दिसतील, काय विषय नाही. ओके, चला आपल्याला मेन पलीकडे डॅम आहे ना तिकडे जायचं. मेन आहे ना नागार्जुन सागर आहे, याचं नाव आहे ना नागार्जुन सागर असं नाव आहे याचं. आणि ह्याचा डॅम आहे ना पलीकडल्या साईडला, त्या साईडला मी जाणार आहे. पण मला कन्फर्म माहित नव्हतं की नागार्जुन सागर डॅम आहे म्हणून. तर मी आत्ता गुगल व्यवस्थित केलं, नागार्जुन सागर डॅम आहे असं काहीतरी विषय. गाडी थांबायला लागली ती पण गेली महागारी. तर काय तिथे काहीतरी हॉटेल आहे. मला तोंडावर पाणी मारायचं, माझा चेहरा वागत झाला. साईडला जे हॉटेल आहे बदम साईडलाच आहे, काय विषय नाही. मला फक्त तोंडावर पाणी मारायचे, त्यासाठी मी आलो. चहा वगैरे भेटतात तर एकच रूम. ओके, असं काहीतरी विषय हॉटेलचा. ओके, एवढं ऊन लागायला लागले ना, एवढं ऊन लागायला लागलं ना. तर वॉशरूम मोठा आहे, तात्या. आणि मी सकाळ चहा नाही पिलेलो, मी फक्त चहा गेला असतं जर भेटला इथं. ओके, हा ना वॉशरूम. अरे सर चाय मिळेल इधर? चाय नाही बोलते तात्या. मग चेहरा तर दुखतो मी. ठीक आहे, वॉशरूम त्या साईडलाच बोलला. माकडं पण आहेत काय, माकडं पण आहेत तिथं दिसतंय बाबा. त्यांना स्वयंपाक करताना त्रास देतात डायरेक्ट. ओके गाईज, मी फ्रेश झालोय. मला चहा नाहीये बोलले. ठीक आहे, मी थोडं वेळ थांबू जाऊ, गाडीपाशी थांबेन थोड्या वेळ. तर गाईज तिथं डोसा ते खाल्ला होता ना, डोसा आणि इडली खाल्ली होती ना. मला एवढी गुंगी चालली होती ना, माझा डोळा अजून मी इथं तासभर झोपलो. इथं काय पार काय हेल्मेट होईल. मी जातो आता आतमध्ये. ही गुंडी किती उडे ठेवले रे, शर्ट वगैरे आलाय. डायरेक्ट झोपेत न उठलो, डायरेक्ट झोपेत. ठीक आहे, आता काय इथनं व्हिडिओ अनकट नसणार आहे.
ठीक आहे. डायरेक्ट झोपणार तुम्ही. अरे मस्त दिसतंय आहे. इथं 2 हत्ती, या साईडला एक हत्ती आणि या साईडला एक हत्ती. वाटण बोलू का? तर काय तिकडे एक हत्ती आणि या साईडला एक हत्ती. ओके, आवाज मोठा पाहिजे. तर ओके, जाताना मी अजिबात कटच करणार नाही व्हिडिओ. ओके, येताना मी शूट करत येईल रीलसाठी. तर मी जाताना आता कट करणार नाहीये. असं एक अशोक चक्र आहे इथं सुरुवातीलाच. तिथं जाऊ तुम्ही आतमध्ये तिथून समोर रस्ता पण आहे. त्या साईडला हॉटेल आहे, सिद्धार्थ हॉटेल आहे. ठीक आहे, त्या साईडला ते सिद्धार्थ हॉटेल आहे. तिथं एक असं चक्र आहे हे, आणि त्याच्या समोर हे असं दिसतंय. त्याला इथून फोटो काढा वाटतंय, पण ठीक आहे, अनकट. कट करायचं नाही. तिकीट काउंटर, तिकीट पण आहे याला. किती तिकीट आहे काय माहिती. तिकीट पण आहे बाबा, तिकीट आहे. त्या तिकीट काउंटर लिहिलंय. ओके, कट करायला लागणार मला. जर फोनपे करायचं असेल तर, मला कट करायला మొత్తానికి రూమ్ అసలు మా సంబంధం లేదా ఇది ఇక్కడే రూమ్ తీసుకున్నాం మేము. ना मैं अकेला है, సపరేట్ मेरा आलेगा. तर काही 100 रुपये तिकीट आहे. ऑनलाईन तिथं ऍक्सेप्ट नाही, ऑनलाईन नाही म्हणतात ते, आणि कार्ड पण नाही ऍक्सेप्ट करत. ఇక్కడ నార్మల్ లోపల గార్డెన్ అయ్యి యూజ్ చేస్తుంది. అక్క కూపన్ లేదు. వెళ్ళలేదు ఇంకా 10,000 మార్నింగే ఫస్ట్ काही 100 रुपये ते पण कॅश घेते तिथं. हे दिसतंय काय विषय नाही. बघायसारखं असा आतमध्ये फक्त. ओके, तिकीट फक्त फाडून दिले त्यांनी. चेक केलं आहे का नाही ते. तेलंगणा टुरिझम स्टोअर बुद्धा गेट एंट्री 100 रुपये पर पर्सन. 100 रुपये गाईज. ठीक आहे गाईज, इथून तर छान दिसते. देख माझे ना झोप झाले. त्याला ना ते तो एक जण विचारत होता फोटोशूट करायचं, तर तिकीट किती आहे ते मॅडम त्याला बोलली 10,000 रुपये. अरे 10,000 रुपये फोटोशूटला तुझ्या आप्पाच्या काकाने बाबाने दिलतं का, कोणी दिलतं का 10,000 रुपये? अरे त्याला सरळ सांगायचं ना, तो का नाही फक्त फोटोशूट करायचं मग सांगायचंच नाही. त्याला बोलू काय मी, तात्या पण कुठे गेला काय म्हणतो. अशा गाड्या पण आहेत. एक नंबर दिसतंय. मी सीन असा कट करावं म्हणतोय, पण नको, कट करायचं नाही आपल्याला. ओके, करू कट. सीन तसं कटच करतो. 1 मिनिट. एवढं उन्हाचं आलोय काय, एवढं ऊन आहे ना, मला घाम पण लागलाय. मी फ्रेश झालतो, झोप काढली, तरी पण मला अजून घाम लागलाय. उन्हात आहे ना, मी स्किन पूर्ण काय पडणार आहे. माझा चेहरा आहे ना असा झालाय ना, असा काय म्हणतात त्याला, सुजलाय. आणि तर गाईज माझा चेहरा आहे ना पूर्ण सुजलाय. ठीक आहे, आणि असा कसं विचित्र झालंय, काळा पण पडलोय. आता तर ऊन आहे, आता उद्या तर जास्तच काळा पडणार आहे. ओके, 100 रुपये तिकीट कशाचं आहे काय माहीत नाही मला एवढं. चला, कारण इकडं साईडला तर बागच आहे. ह्या साईडला बाग आहे आणि ह्या साईडला पण बाग आहे. तर इथंच फक्त थोडंसं असा विषय. ओके, हे काय मी क्रॉप करणार नाही, एडिट करणार नाही, आहे असं टाकणार आहे. आहे असं टाकणार म्हणजे
आता त्याला काय कट नाही करणार. कट म्हणजे तुम्हाला कसं सांगू आता, कट नाही करणार ह्याला किंवा दुसरं कुठलं मध्येच काय नाही टाकणार. शपथ मस्त वाटते बाबा. असा गोलाकार आहे असा गोलाकार आहे. ओके, वरती कुठून जायचं, चपल्या काढावं लागते ना, बूट काढावं लागतं बाहेरच. आणि गाईज माझा बूट आहे ना, माझ्याकडे सांगितलं गुडल्यांचं काय विषय, पाणी आहे बघ, त्याला पाणी पितो मी थोडं. तर त्या साईडनं आलो मी माग पाठवून. प्लीज कीप सायलेन्स. ओके, इथं बोर्ड लावला आहे, प्लीज कीप सायलेन्स. मला सायलेन्स दाखवं लागेल. चप्पल काढतो. शांत वातावरण आहे, काही शांत वातावरण एकदम. आचार्य नागार्जुन यांचं नाव आहे ना, आचार्य नागार्जुन. आचार्य नागार्जुन मूर्ती आहे. त्या साईडला बुद्धाची मूर्ती आहे, या साईडला. मला वॉशरूम जायचं, त्या साईडला वॉशरूम पण आहे. आहे ना असे चेअर्स वगैरे बसायला आहेत. हा कॉन्फरन्स हॉल आहे. धम्म विजय सेलिब्रेशन असं काहीतरी विषय. पुढं त्यांचं काहीतरी कोण आलं व्यक्ती तर ते बोलायला, लेक्चर वगैरे काहीतरी असलं असा विषय. माझे बॅग तिथे ठेवले. आता सध्याला तर कोण नाही इथं, त्यामुळे मी काय बोलू शकतो. CCTV असेल इथं. तर असा मोठा TV लावलाय, TV वगैरे लावलाय. आणि हे जे आहे ना काही नागार्जुन सागर आहे, हिल कॉलनी. तर हे नालगोंडा डिस्ट्रिक्टमध्ये येते. वरती पण आहे काहीतरी बघायला. चपल्या करून जायचं, कसं विषय माहिती काय. ओके, तर वरती आलोय, वरच्या मजल्यावर आलो. ओके, वरच्या साईडला पण मूर्ती आहे. इथं पण बघ म्हणलाय तो. तर काय असं ते गौतम बुद्धांचा नावच बुद्ध आहे, तर बुद्धांच्या मूर्त्या वगैरे आहेत भरपूर. ओके, दिसते का पूर्ण भिंतीवर आहे ते आपल्या बाहेरच काढून म्हणतात इथं पण. तर गाईज इथं पण अशी काहीतरी बुद्धाची मूर्ती आहे. ओके, माझा आवाज आहे ना पूर्ण असा कुठं सुद्धा इको येत नाही. इथं सगळं म्हणजे ॲब्सॉर्ब होतं. हे जे भिंती आहेत ना, हे जे हे आहे ना, ह्यात सगळं असं म्हणजे होल्स आहेत. ते पूर्ण माझा आवाज आला ना, बोललो ना, तसं पूर्ण इको येत नाही काहीच. ओके, असं काहीतरी मंदिर आहे, गोल्डन कलर आहे. आणि इथं साईडला आहे ना, हे गोल्डन कलरचंच आहे पूर्ण चारी बाजून. आणि इथं सोपं पण आहेत ना, सोपं आहेत प्रत्येक ठिकाणी. तिथे पण आहे, तिथं पण आहे, तिथं पण आहे. तुम्ही बघा पूर्ण राऊंड आहे. बाद झालं फिरतो मस्त, एकदम मस्त दिसतं. हे पूर्ण आहे ना, मस्त डेकोरेशन केलं त्यांनी. ओके,
थोडे बसतो इथं, काही विषय नाही. असं सोपं केलंय त्यांनी बसायला मस्त. बघायचं असेल ना, मंदिर खूप छान आहे, पीसफुल पण आहे आणि आतमध्ये शांतता, म्हणजे काल वगैरे करू देत नाहीत, शांत बसायला एक नंबर आहे. ठीक आहे, भाषण मला द्यायला येत नाही एवढं, पण मी सांगेन काय असा विषय आहे तसा विषय. ओके, भरपूर एवढे अजून इथं माणसं येत नाहीत, तर बऱ्यापैकी येते तिथं जे आसपासचे आहे, ज्यांना माहीत आहे. अजून काही प्लेस जास्त जणांना माहीत नाही. ओके, मी पण फक्त गुगलवर बघितलं होतं, आपलं गुगलवर सर्च केलं की नियर बाय प्लेसेस म्हणून, तर हे एक दिसलं होतं. पण हे तर ऑनलाईन आहे ना, गुगलवरती मला 900 रुपये फी दावत होतं नाही का, एंट्री फी. तर फक्त 100 रुपये, काय विषय नाही. ठीक आहे, तर त्यांनी मेंटेन वगैरे केलेलं आहे व्यवस्थित, कुठे कचरा नाही आहे, काय नाही आहे, मेंटेन तर चांगलं केलं आहे त्यांनी. काहीच माझं आहे ना डोकं दुखायला लागलं आहे, कारण मी जेवण तर केलं आहे, पाणी पण व्यवस्थित पिलं आहे, काय विषय. ट्रॅव्हलिंग, आय थिंक ट्रॅव्हल केल्यामुळे डोकं दुखतं आहे, कारण याच्या अगोदर एवढं डोकं नाही दुखलं माझं. तर मी एवढं गावाकडून वगैरे 400 किलोमीटर येतो ना, तर एवढं नाही डोकं दुखलं. 150 किलोमीटरला डोकं का बरं दुखलं, काहीतरी विषय झाला आहे. जेवण पण केलं व्यवस्थित, जेवण म्हणजे नाश्ता केलं आहे, आणि मी नाश्ता अशा प्रकारे केला आहे की दुपार जेवायची गरज नाही पडणार, कारण मी काय तर 10 वाजता नाश्ता केला आहे. आणि 10 वाजता नाश्ता केल्यामुळं कुठं होतं ते, 10 वाजता नाश्ता केला आहे, ते पण डोसा पण खाल्ला आहे आणि इडली, असं 2 प्लेट खाल्ले. त्या म्हणलं दुपारी जेवणाची गरज नाही लागणार. ओके, हे आहे ना, हे असं काहीतरी लिहिलंय, मीरपूर खास टुपा पाकिस्तान, आणि हे शेजारी त्याचं स्ट्रक्चर आहे असं. ओके, ते पलीकडे आहे ते बुद्धवनम. ओके, तर गाईज हे आहे ना, हे पाठीमागचं हे बुद्धाचं स्टॅच्यू आहे, आणि हे बुद्धवनम आहे. तिथं ना एवढं पीसफुल आहे ना, आतमध्ये सोफा वगैरे आहे बसायला मस्त. एवढे काय, आता आहे ना मी तिकडे जातो, नागार्जुन सागर डॅमला जातो. ओके, चाललंय त्या साईडला काय बघायला. अरे प्रत्येक साईडला काय ना काय आहे रे. कसं माहिती आहे का, रिटर्न यावं लागतंय, थोडं पुढं जाऊन आतमध्ये बसायला लागतंय, रिटर्न यावं लागतंय. असं ते सर्कल पाहिजे होतं की नाही काय. आता हे बघितलं त्या पुढं ते असणार, तसं नाही, रिटर्न यावं लागतं तिथून. मग अशी ते बुद्धाचं स्टॅच्यू किंवा ते असलं काहीतरी पाकिस्तानचं होतं ते झालं. आणि आता लगेच इकडे घुसलो नाही मी, तिकडे काय दिसलं नाही म्हणून. ओके, फायनली हे डेस्टिनेशन होतं माझं. ओके, गाडी तर साईडला लावले आणि मी स्वीट शर्ट घातलाय, मला उकडत होतं, काय विषय नाही. ओके, आता जस्ट पोहोचलोय. एक मिनिट, हे आज आहे ना नागार्जुन सागर डॅम आहे. ओके, तर हा फक्त मी ऑनलाईनच बघत होतो. हे बघ कसं आहे.
गाईज मगाशी आहे ना मी त्या ब्रिजवर होतो, तो जो ब्रिज दिसतो तो नाही, तो पाठीमागचा पांढरा वार, त्या ब्रिजवर होतो. त्या ब्रिजवरून आता इथं आलोय. ऊन जास्त आहे राहू, ऊन आहे ना, एवढं ऊन आहे ना, मला प्रत्येक जिथं जिथं जाईल ना तिथं तिथं घाम यायला लागलाय. थोडं सावलीत थांबतो, थोडा आराम करू आणि मग फोटो वगैरे काय असेल ते काढू. ओके. गाडी अशी सावलीत लावली इथं, एकदम व्यवस्थित, काहीच विषय नाही. तर काहीच झाडाखाली मस्त आराम करत बसतो. पाठीमागं नागार्जुन सागर डॅम आहे. उन्हामुळे काही दिसत नाही. फोटो वगैरे काढले, फक्त डॅमचे फोटो काढलेत. मी तिथं जाऊन नाही फोटो काढलेत, ऊन लागतंय म्हणणार. बस झालं फोटो वगैरे, भरपूर झाले फोटो. ओके. तर आता रिटर्न निघणार मी. आत्ता वाजले ते 2:30 वाजले ते. तर मी 6-7 पर्यंत पोहोचलो असे आशा आहे. कारण आत्ता गेलो तर ट्रॅफिक वगैरे नाही लागणार, तर संध्याकाळी गेलो तर भरपूर ट्रॅफिक लागेल. ओके. ओके. तर सकाळी 6:30ला आलो होतो, बरोबर संध्याकाळी 6:30ला बसलोय. बरोबर 12 तासात 300 तर काय 12 तासात 320 किलोमीटर झालं माझं. 12 तासात म्हणजे मी तिथं फिरलो पण ना. आता एवढा कंटाळा आलाय ना माझं, डोळं वगैरे, हे बघा डोळं. ट्रॅव्हल केल्यावर चेहरा पूर्ण, स्किन आणि हे केस, डोळं, हे पूर्ण वाट लागते, वाट. ते ट्रॅव्हल केल्यावर कळतंय की किती वाट लागते ते. ठीक आहे, असा विषय आहे. आता डोळ्यातलं पाणी पण यायला लागले. आता थोडं फ्रेश होतो, थोडं आराम करतो, मग बघू काय विषय. एवढा जास्त पाऊस चालू आहे. रात्रीचे 11:15 झाले ते. आजचा ब्लॉग एडिट करत होतो आणि मग मी किती 6:30ला आलो ना. तर येऊन मस्तपैकी बाहेरनं पार्सल आणलं, जेवण केलं आणि थोडं पडलो, आराम केला. 1-1.5 तास आराम केलं आणि नंतर उठून ब्लॉग एडिट करत बसलो. एक रील पण टाकली. ओके. तर ब्लॉगची एंडिंग नव्हती केली, त्यामुळं ब्लॉग एंडिंग करण्यासाठी अजून एकदा रेकॉर्डिंग करायला लागले. तर ओके काहीच ओके. तर काहीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.